नमस्कार, वेलकम बॅक टू आवर चॅनल. हे आम्ही तोंड धुवून नाही आलेलो आहे, आम्ही जस्ट आंघोळ करून आलो. असं एवढ्या सकाळपासून गरम होत होते की आम्ही विचार केला की परत आंघोळ करूया. आणि मी ह्याला बोलली की जरा दाढी कर, केस काप, म्हणजे तुला कमी गरम होईल. कारण की मुलींचं पण असं असतं की गरमीमध्ये आम्ही जरा केस कापले, छोटे केस केले की जरा गरम कमी होतं. बरोबर, म्हणून एवढं घामाघूम झालो आम्ही. तर आम्ही विचार केला की ह्याला ताप आलेला, त्याच्यानंतर आम्ही लास्ट ब्लॉग नंतर आम्ही काहीच केलं नाही. शनिवारी ब्लॉग केल्यानंतर आम्ही रविवारी फक्त आराम केला, सोमवारी, आणि आज आहे मंगळवार. तर आता वाजलेले आहेत 8. आम्ही विचार केला घरात बसून मूवी बघायच्या ऐवजी आपण जाऊया आणि ह्याला जरा मेकओव्हर देऊया, आणि त्या हिशोबाने जरा एक व्हिडिओ पण बनेल आमची. तर बघा आज यशचा मेकओव्हर. कसं फील होतंय तुला? खूप गरम होतंय. असं वाटतंय का की व्लॉग साठी पंखा बंद केलेला आहे आणि त्या फ्लॅश मध्ये माझं डोकं दुखतंय. मग नको करूया आता ब्लॉग, करूया चल जाऊया. आज मी करणार आहे मेकओव्हर गाईज. मी कॅमेरामध्ये डायरेक्ट बघत नाही कारण मी येडावीन. मी कॅमेरामध्ये म्हणून बघत नाही, पण आज मी करणार आहे मेकओव्हर. बघा आज मी कसे केस कापतो आणि दाढी वगैरे करून येतो. मला खूप वाईट वाटतं दाढी करायला, पण ठीक आहे. मला खूप प्रेमाने सांगितलंय की दाढी केली पाहिजे, खूप प्रेमाने. चला, आता याचा ताप बाय द वे गेलेला आहे, फक्त वीकनेस आहे जो तापानंतर असतो. हा बरोबर आहे. चलो, आणि डोकेदुखी फ्लॅश मध्ये जा रे, मार खाशील. लाजायचं काय, पण इट इज मला ऑकवर्ड वाटतं. इट इज आवर पॅशन. लाजायचं का? एक माणूस हा काल अनिता ताईकडे गेलेला आणि तिकडे हा थंड पण पिऊन आला आणि तिला नंतर सांगितलं की मला सर्दी झाली, मला बरं नाहीये. तेच मला, आणि मला विचारतो की माझा अजून घसा का खवखवतोय. कैरीचं पाणी पियालास गार गार. सांगतो थांब. आता मी रात्री एसी लावून झोपणार. ठीक आहे, मग तुझ्यामुळे मी आजारीच पडायचं असं तुला वाटतंय तर मग काय, त्याला काय म्हणणंच नाही. मग एक कुल्फी पण आणू ना, कुल्फी खात खात आज एसीत बसू. चालेल, कुल्फी पण खा. बस मग काय हरकत काय. आज हा कुल्फी पण खा, एसी मध्ये पण झोपेल. हा, आणि अरे त्यांनी काय केलं, आणि त्या ताईने आहे ना पन्ह बनवते ती घरी. आहा, मस्त बनवते ती. तर तिने पन्ह बनवलं आणि ती मला बोलली अरे आलास, आणि बाहेर मला घाम येत होता. मस्त नाही, खूप घाम येत होता. मग मी आणि त्या ताईने मला विचारलं अरे पन्ह पिशील का? मी म्हटलं अरे का नाही पिणार. मग मी पिलं. मी बघितलंच नव्हतं काय चाललंय, बघितलंच नव्हतं की बाबा थंड असेल का काय असेल, कसं असेल. मी एवढा विचार नाही करत. कोणीतरी मेहनतीने आपल्यासाठी बनवलेलं आहे. आणि आता ह्याचे केस कुठे कापायचे हा मोठा प्रश्न आहे, बिकॉज हा असा बिल्डिंग खाली जातो आणि ते असे मस्त टॉप घालून याचे केस कापतात. तर यावेळेला विचार केला जरा चांगल्या ठिकाणी जाऊन कापू, बघूया ते डिझास्टर होतं की चांगलं. तर आता मी असं गुगलवरती टाकलं की हेअर सलॉन, मेन्स सलॉन नियर मी, आणि जो पण टॉप रेटिंग होता तिकडे आम्ही जाणार आहोत. बघूया कसे कापतात, काय तुला जे करायचे ते कर. हा, तुला माहिती कॅनव्हास आहे, कॅनव्हास जे करायचं ते करायचं, ते मला नाही चालणार. पण काय फरक पडतो बघूया ना एकदा काय करतो असं वेगळं. बघू तर मी बघते की ह्याच्या फेस कटच्या हिशोबाने कोणता हेअर कट केला पाहिजे, त्या हिशोबाने मी करणार. आता मला पिंटरेस्ट वरती त्याचा अभ्यास करू दे. बाय बाय. हाऊ डू यू फील? नाईस. होप्स आहेत, वाटतंय थोडेफार. आय रिअली होप चांगले कापतील. केवढे केस वाढले आणि दाढी बघ, दाढी आणि केस एकदम जास्त. स्माइल ते बघ, ते फोटो दिसतो ना तसे करणार. मी हा रेफरन्स दिलाय पिंटरेस्ट वरनं कारण की मला हा मुलगा दिसायला आवडला. आता ह्याचं बघू काय होतं. कसं वाटतंय? फायनली जरा माणसात आल्यासारखा वाटतोय. ते बघ, नीट हस ना. नाईस. यश, माझे एक्सपेक्टेशन असे होते, पण तू त्याच्यावर हँडसम दिसतोस. ग्रेट. छान दिसतोयस. आता हे त्यांनी एकदम प्रॉपर सेट. त्यांनी या बिचाऱ्याने 2 दिवस ऑफिसला सुट्टी घेतली, बरं नव्हतं म्हणून. कोणत्या अँगलने उद्या वाटणार आहेस की तू आजारी होतास? गर्दी होईल इकडे, प्लीज या. खूपच भारी वाटतात, खूपच. हो, मला खूप आवडले. आणि ते आता सेट करून ओले केलेत म्हणून, पण ह्याच्या आधी जे ते फुललेले होते ते अजून छान वाटत होते.
तुम्हाला माहितीये जे लास्ट क्लिप झाला ना ह्याचा हेअरकट करून तो झालेला, त्याच्यानंतर त्याने 20 मिनिटं फक्त सगळं स्टायलिंग करायला केलं. छोटे छोटे इकडनं केस कट केले, इथून कट केलं, मग ह्याला थोडा इथे मसाज दिला, सिरम लावलं, वरती काय काय जेल लावलं आणि काय भरपूर काय काय केलं त्यांनी. छान केलं, आवडलं मला. कधी मुलाच्या हेअरकट मध्ये 10 मिनिटाच्या वर बसली नव्हती. ह्याच्या आता इकडे जो आलेलो ह्याच्याकडे आम्ही लिटरली 40 मिनिट्स बसलेलो. तो 40 मिनिटं ह्याचे केस कापत होता. हा यार मला कळालंच नाही एवढा वेळ गेला. झोपलेला अर्धा टाइम. मस्त कापले म्हणजे आवडला मला. व्हेरी नाईस. काय नाव आहे त्याचं? गुड, व्हेरी गुड सिराज. थँक्यू. सिराजने कापले. काय नाव आहे त्या सलॉनचं? ते नाही माहित मला. ला बी काहीतरी होतं, पण इकडे येऊ परत आपण कधीतरी. किती हुशार असेल बघा हा माणूस. त्यांनी छान स्प्रे लावून सेट करून दिलेले केस. सर्दी झाली आहे ना तुला, का धुतले परत? अरे ते कडक कडक झालेले, एकदम कडक कडक झालेले यार. वाट लावली नुसती. वाट काय आता काय गोरा पण दिसायला लागला जरा. गोरा तर मी लहानपणापासून आहे ग. ते मध्ये मध्ये मी उन्हात कधी कधी, उन्हात नाही अंधारात कधी कधी काळा दिसतोय. तर खूप गोरा आहे खरं, शपथ खोटं नाही. मस्त आता घी आणि जिरा टाकून हा असा बासमती राईस बनवतोय. छान. काय बोलत होतास? आमची कुकिंग व्हिडिओ नाही आली आहे अशी. आता हिने जिरा राईस केला कारण माझं जरा असं डोकं दुखतंय, जरा डोकं बेवडा वाटतंय म्हणून. आता केस कापले तरी बेवडा. आणि तो असं करा कापो बेवडा, तो बेवडाच आहे. काय काय तुझं काय? तुला काय काय गप्पस. हा ठीक आहे, छान दिसतं. छान दिसतं ना? तुम्ही आता कमेंट करून सांगा मी आता हँडसम दिसतोय की नाही. वाव, मला तरी हँडसम दिसतोय. तुला तर दिसतोच ग, म्हणून तर. नाहीतर कसलं लग्न. जा आराम कर, जे काम दिले ते कर. आता हो मैं ते का उघडतोयस? हे बघा ना मित्रांनो, हे बघा जे लास्ट टाइम तुम्हाला दाखवलेलो आईच्या गावात 12च्या भावात, ते पण हळूहळू ना आपला फ्रीज मला वाटतं थोडं काम कमी करतोय, कारण ह्या हळूहळू पाणी पाणी होते परत. मी ना हे घेऊन ठेवलेलं आमचं. काय हे याची स्टोरी माहितीये, आठवते? आमच्या ऑफिस मध्ये ना आम्ही ट्री प्लांटेशन होतं, तिकडे आम्हाला हे बिया तिथे आम्हाला बिया दिलेले झाड लावायला. मी त्यातून 2-3 बिया घरी घेऊन आली. भरपूर होते, मी वाटले चोरून घरी घेऊन आली. तिथे ट्री प्लांटेशन मला तर बघू दे मी कसं. तिथे ट्री प्लांटेशन करते, घरात ट्री प्लांटेशन करते, एकच गोष्ट आहे. मग त्याला चोरणं नाही बोलत. हो का? येस. काहीतरी करते, नेहमीसारखा काहीतरी करते आणि माझी वाट लावून ठेवते दिसण्याची. हा मगाशी पण मला वाटत मी खूप छान दिसते, पण मी आता व्हिडिओ बघितले एवढा बोगस दिसत होतो. चांगला दिसत होता. नानाची टांग तुझ्या आधीच चांगला दिसत होतो मी, आता जरा विचित्र दिसतोय मी. मला हा हे जरा बरं वाटतंय मगाचपेक्षा. पण मी काय केलं दाखवतो तुम्हाला. बस हे जास्त छान वाटतं. किती सोबर छान मुलगा वाटतोय. बघ बघ ढकल दोघांचा टूथब्रशची टूथपेस्टची ऍड करतोय. बाय, मी चाललो. बाय बोल. नाही तुला का बोलायला, मी बोलून. बघा हा एकटा किती जेवण जेवतो. नाही हे आमच्या दोघांचं आहे. असं का बघतोय? ह्याची ना आनंदी झालेलो, ह्याची जेवायची इच्छाच संपली. पण काय आजारपणात असं होतं. पण ब्लॉग तुमच्यापर्यंत येत राहणार मित्रांनो. आजारी मला अल्सर झाले. अरे यार का गरम खातो यार. हसलं की खोकला येतोय, काय बोलायचं. तरी ब्लॉग जेवण घ्यायचं, तरी ब्लॉग तुमच्यापर्यंत येतच राहणार मित्रांनो, चाहे आर हो या पार. चला जेवण घेऊया. तर आता आम्ही डे एंड करतोय या मूवी सोबत. तर आम्ही हा मूवी बघत आता आमचं. आणि कालचं मूवी रेकमेंडेशन दे ना. जस्ट इन हेवन. जस्ट इन हेवन नावाचा मूवी आहे, जुना मूवी आहे, हॉलिवूड मूवी आहे. नक्की तो हिंदीमध्ये पण आहे, नेटफ्लिक्स वरती आहे. म्हणजे असं आहे की तो रॉमकॉम आहे. तो एका मुलीच्या प्रेमात पडतो, पण दॅट इज नॉट ह्युमन. हा बट नंतर ते हे आहे, तर तुम्ही बघा.
तुम्ही नक्की बघा तो मूवी. एकदा टाइमपास आहे, मस्त आहे, तुम्हाला मजा येईल बघायला. मला आधी रॉमकॉम मूवी नाही आवडायचे, मला कंटाळायचं, असं बसलेलो असायचो मी, म्हणजे झोपलेलो असायचो. पण आता मला हल्ली आवडायला लागलेला आहेत, म्हणून आम्ही आता अजून एक नवीन बघतोय, प्रयत्न करतोय कसा आहे बघायला. तर तो मूवी पण नक्की जाऊन बघा. थँक्यू बोल, मला मी तो शोधून दिलाय, जस्ट इन हेवन. थँक्यू. आणि माझा हेअरकट कसं वाटतं हे खाली कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. धन्यवाद आमचा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल. आपण परत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.